नमस्कार श्रोते हो. आज ऐकणार आहोत कथा शत्रू. लेखक आहेत सुमेध रानडे. कथा जरी मोठी असली तरी शेवटपर्यंत नक्की ऐका असं मी आवर्जून सांगेन. घरोघरी असणाऱ्या त्रिकुटाच्या म्हणजेच सासू, सून आणि नणंद या 3 देवींच्या सुंदर नात्याची ही कथा आहे. मला खात्री आहे की कथा पूर्ण ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य नक्की उमटेल. ऐकूया कथा शत्रू. आज आमची ताई घरी येणार होती. 3-4 महिन्यातून एकदा तिचं माहेर पण होत असतं. कधी तिला आईची आठवण येते तर कधी आईला तिची. त्यामुळे ताई माहेरी येते आणि आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यात मात्र पण लागतो. वास्तविक स्वाती देखील ताईच्या पाहुणचारात काही कमी करत नाही. पण म्हणतो ना, कितीही केलं तरी कमीच वाटतं. आई आणि ताईचं तसं होतं. ठरल्याप्रमाणे ताई छोट्या चिनूला घेऊन संध्याकाळी घरी पोचली. मी नुकताच ऑफिस संपवून घरी आलो होतो. स्वाती आणि आई किचनमध्ये. आज छोले भटुरे, गुलाबजाम, बुंदी रायतं, जिरा राईस, दाल फ्राय असा मस्त बेत होता. दमले रे विजा. ताईनं हातातली बॅग माझ्याकडे देत उसासा टाकला. मला वाटलं होतं न्यायला येशील स्टेशनवर. हे वाक्य म्हणत ताईनं माझ्याकडे तिरक्या कटाक्षानं बघितलं. कधी? आत्ता? मी न्यायला आलो असतो तर तू अजून तासभर उशिरा आली असतीस की. हा काय, मी आत्ताच आलोय ऑफिसमधून म्हणत मी बॅग आत नेऊन ठेवली आणि चिनूला कडेवर घेतलं. स्वातीनं ताईला पाणी आणून दिलं आणि माझ्याकडे रागावून बघितलं. ताईबद्दल स्वाती बेडरूममध्ये जे काही बोलते ते तिच्या डोळ्यातूनही आता मला वाचता येत होतं. हे बरं की तिच्या डोळ्यातली भाषा आई आणि ताईला कळत नव्हती. चहा टाकू? स्वातीनं ताईकडे बघून विचारलं. अगं घाई काय, बस ना. ताई कुत्सित हसून म्हणाली. काय ग आई, नमस्काराची शिस्त गेली वाटतं तुझी म्हणत ताईने आईकडे बघितलं. तेवढ्यात स्वाती तिच्या पाया पडली, पण तिनं बघून न बघितल्यासारखं केलं. आईनेही हे बघितलं आणि तिलाही ताईचं हे वागणं खटकलं. ते तिच्या डोळ्यातून मला जाणवलं. कसा झाला प्रवास म्हणत आईने ताईच्या खांद्यावर हात ठेवला आणि जवळ येऊन बसली. ताईने काहीही उत्तर न देता सरळ पाय वर करून घेतले आणि आईच्या मांडीवर पसरले. खूप दमले ग, चेपून दे ना. अचानक अंगावर आलेल्या लेकीच्या पायांना बघून प्रथम आई पण दचकली आणि नंतर हलकं हसून पाय चेपून देऊ लागली. ताई छान दिवाणावर पहुडली सुद्धा. मी माझ्या कडेवरचा 5 वर्षाचा चिनू, किचन मध्ये डोकावून पाहणारी स्वाती आणि लेकीचे पाय चेपत बसलेली आमची आई, या सगळ्या वागण्याने जरा मी गोंधळून गेलो होतो. थोड्या वेळाने स्वातीने जेवायला वाढलं तेव्हा ताई उठली आणि थेट जेवणाच्या टेबलवर. तिथेही तेच, हेच बरोबर नाही, तेच चांगलं नाही, हे असंच का, ते तसंच का. सगळ्याच मुली माहेरी गेल्यावर वहिनीसमोर जरा नाटकं करत असतील, पण आज ताई अतिच करत होती. तिचं सासर पुराण सुरू झालं. सासूला नावं ठेवून झाली, सासरचा उद्धारही करून झाला आणि शेवटी एकदाचं जेवण उरकलं. ताई आणि चिनू आई बरोबर आईच्या खोलीत झोपायला गेले. किचन आवरून स्वातीही आमच्या खोलीत आली.
दार लावलं आणि आतल्या आवाजात आम्ही बोलू लागलो. काय हो, वंस अशा का वागतायत आज? स्वाती जवळ येऊन पुटपुटली. हो, काही कळत नाहीये, काहीतरी गडबड असणार. मीही दुजोरा दिला. जाऊ द्या, कोण कधी कसं वागेल सांगता येत नाही. तुमचा खानदानी आजारच आहे. म्हणत स्वाती हसली आणि चादर अंगावर घेतली. मला वाटत होतं ह्या आल्यावर ह्यांच्यासमोर आईंना मनसोक्त बोलून घेईन, एखादा तरी धडा शिकवेन, चांगला वचपा काढेन. पण कसलं काय, मूडच गेला सगळा. एक बाई काय कमी होती, आणखी एक आली. किती दिवस मुक्कामी राहतील कुणास ठाऊक. काय हो, भांडून तर नाही ना आल्या दाजींशी? मी नाही हा राहायची, इथे सांगून ठेवते. वेणीच्या क्लिपा काढत काढत स्वातीची बडबड चालू होती. मी आपला डोळे मिटून स्वस्थ पडलो होतो, कारण ऐकून घेण्याशिवाय मला दुसरं काहीही करता येणार नव्हतं. माझे डोळे उघडले ते एकदम सकाळीच. स्वाती आधीच उठलेली होती. मीही पटकन आवरलं आणि ऑफिसला जायला निघालो. जाता जाता चिनूचा पापा घेतला. आईला येतो ग म्हणालो. ताईकडे बघून हसलो आणि दारातून बाहेर पाऊल टाकलं इतक्यात मागून हात खाली. अहो डबा, असं म्हणत नॅपकिनला हात पुसत स्वाती डबा द्यायला आली आणि दाराबाहेर काहीतरी कुजबुज करू लागली. अहो ऐका की, मी सकाळी उठले तेव्हा आई बाहेर सोफ्यावर झोपल्या होत्या, ताई खोलीत आणि या बाहेर. सांगताना स्वाती तिला होणारा आनंद लपवण्याचा तितकाच प्रयत्न करत होती जितका मी तिच्या माहेरच्या माणसांना बाय म्हणताना करतो. काय? मी हळू आवाजातच विचारलं. नक्की का? अहो नक्की म्हणजे मी खोलीतून बाहेर आले तेव्हा एकदम दचकून जागा झाल्या आई. खरं सांगू, मला त्यांचे डोळेही रडवेले वाटले. माय लेकींचं काहीतरी झालेलं दिसतंय रात्री. बरं, काळजी घे जरा आईची, म्हणत मी स्वातीच्या हातातून डबा घेतला आणि त्यावर स्वातीच्या तोंडून, अहो सोडा हात, तुम्हाला काही लाज, दारात आहोत आपण. हे ऐकून हसत मुखाने घराबाहेर पडलो. संध्याकाळी घरी आलो. बघतो तर काय, स्वाती आईचे डोळे पुसत होती. मला बघताच दोघी गप्प झाल्या. आला ग विजा, चहा टाक स्वाती, म्हणत आईने स्वातीच्या पाठीवरचा पाठीवर हात ठेवला. डोळ्यानं आईजवळ बसायला सांगायची खूण करत स्वाती किचनमध्ये गेली. मी आईच्या शेजारी येऊन बसलो. काय झालं आई? विचारलं. काही नाही रे, आम्हा माय लेकींचं काही ना काहीतरी, आईनं हळू आवाजात उत्तर दिलं. तुझ्या ताईला वाटतंय की तुझ्या बाबांचं नीट केलं नाही. त्यांना त्रास होत होता हे मला आधी कळलं असतं तर ते वाचले असते आणि त्यांच्या जाण्याला एका अर्थी मीच जबाबदार, माझीच चूक, म्हणत आईनं पुन्हा हंबरडा फोडला. मी आईचे अश्रू पुसायला लागलो. ताई, असं म्हणत घरात वाकून बघितलं. नाहीये ती घरी, गेलीये मैत्रिणी बरोबर, आज बाहेरच जेवून येईन म्हणाली. आईनं स्वतःला सावरत उत्तर दिलं. आई, तू ताईचं बोललेलं मनावर घेऊ नकोस बरं. बाबांच्या आठवणीमुळे एकदम निघून आलं असेल तिच्या तोंडून. बाबांबद्दल हळवी आहे ना ताई. मी आईला आधार देत म्हणालो. हो, हळवी आहे ताई म्हणे, पदरानं डोळे पुसत आई बोलली.
बरी गेलेल्या माणसाबद्दल हळवी झालीये. ते जिवंत असताना कुठे एवढा हळवेपणा दाखवला तिने. स्वातीला एकदा माहेरी तिच्या आईची तब्येत बघायला जायचं होतं. तू ऑफिसच्या टूरवर होतास. मी ताईला म्हटलं, आम्ही दोघं म्हातारे एकटे नको म्हणून ये 4-5 दिवस सोबत म्हणून. तर काही बाही कारणं देऊन टाळाटाळ केली. शेवटी स्वातीलाच माहेरी जाणं रद्द करावं लागलं. तेवढ्यात स्वाती हातून चहा घेऊन आली. चहा देत म्हणाली, असू दे आई, जुन्या गोष्टी कुठे काढताय. असू दे कसं, मला माहितीये ना ह्यांच्यासाठी तू काय काय केलंस. कधी बोलून दाखवलं नाही, पण ताईला समजायला नको. स्वातीच्या हातून चहा घेत आईने सहज तिच्या गालावरून हात फिरवला. मी बघतच राहिलो. स्वातीच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. ते काही नाही, आपणही आज बाहेरच जेवून येऊ. विजा, एखाद्या चांगल्या हॉटेलात जाऊ रे. सतत राबतीये ही पोर, एक दिवस विश्रांती, तेवढाच जरा बदल. काय रे, म्हणत आईनं माझ्याकडे बघितलं. मी पडत्या फळाची आज्ञा मान्य करत, चहा झाला की फ्रेश होतो मग निघू असं म्हणत मनातल्या मनात गिरकी घेऊन नाच करून घेतला. स्वाती आईकडे बघून नुसती हसली. तिनं कितीही लपवायचा प्रयत्न केला तरीही मला तिच्या डोळ्यात ओली किनार मात्र दिसली. किती दिवसांनी आई, स्वाती आणि मी, आम्ही तिघही बाहेर एकत्र गेलो होतो. जेवण वगैरे करून घरी आलो. ताई आणि चिनू आमच्या मागोमागच आले. चिनू ताईच्या कडेवरच झोपला होता. कोणीच फार काही न बोलता सरळ झोपायला गेले. ताई चिनूला घेऊन आईच्या खोलीत गेली आणि आई कालच्या सारखीच बाहेर. आई सोफ्यावर तिचं अंथरूण घालत असताना स्वातीनं माझ्याकडे खूण केली, पण मला काही ती समजली नाही. शेवटी दिवे बंद करून स्वाती आमच्या खोलीत आली. दार हलकं पुढे करून म्हणाली, अहो काय हे, मुलगा आहात की कोण. मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत बेडवर आडवा झालो. आडवे कसले पडताय, स्वाती हळू आवाजात ओरडत होती. मोठी सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे नुसता बघत होतो. बघताय काय शुंभासारखे, अहो आई. स्वाती चिडून बोलत होती, आणखीनच सुंदर दिसत होती. आता काय केलं आईने, म्हणत मी स्वातीचा हात धरला. मी काय बोलतीये, तुम्हाला काय सुचतंय, परिणाम झालाय का डोक्यावर, स्वातीने पुन्हा हळू आवाजात ओरडलं. डोक्यावर नाही, मनावर झालाय, मी हसून उत्तर दिलं. आता कपाळावर होईल, म्हणत स्वातीने एक उशी माझ्या तोंडावर मारली. अहो आई, अशा बाहेर झोपलेल्या मला नाही आवडत आहे. एक काम करा, तुम्ही बाहेर झोपा, मी आणि आई इथे झोपतो. अगं कशाला, मी हे म्हणणार इतक्यात स्वाती बाहेर गेली सुद्धा. मी आतून बघतच होतो. स्वाती सोफ्यावर पहुडलेल्या आईजवळ गेली. 2 वेळा आई आई अशी हळू आवाजात बोलली, पण आईला झोप लागलेली दिसली. स्वाती किचनमध्ये गेली. पाण्याने भरून तांब्या भांड सोफ्याजवळ ठेवलं. पायाशी असलेली हलकी चादर उघडून आईच्या कमरेपर्यंत घातली. पंखा बारीक केला. खिडक्या सैलसर उघडल्या. डासांचं मशीनही चालू केलं आणि खोलीत निघून आली. ती आत आल्यावर मी खोलीचं दार लावणार इतक्यात म्हणाली, आज दरवाजा उघडाच राहील, गप झोपा आता.
म्हणत स्वाती बेडवर आडवी झाली. तिच्या शेजारी येऊन मी माझ्याच निराशेनं आडवा झालो. सकाळ झाली. मी माझं आवरून बाहेरच्या खोलीत आलो. आई आणि स्वाती किचनमध्ये होत्या. चिनू सोफ्यावर झोपला होता. त्याच्या शेजारी ताई बसलेली होती. चेहरा पडला होता तिचा. मी बाहेर जाताच ताई म्हणाली, अरे चिनूला जरा ताप आलाय. काल बाहेर फिरलेलं बादलं असेल. शांतपणे बोलत आई किचनमधून पोह्याच्या प्लेट्स घेऊन आली. ताईनं आईच्या हातून प्लेट घेतली आणि म्हणाली, काय ग आई, ही कुठली अंगठी? आईनं लगेच हातावर हात ठेवला. कुठली ग ही? अंगठीकडे बघत आई म्हणाली, ही तर ह्यांची अंगठी होती ना, तीच लहान करून घातली बोटात. अरे वा, मस्तच. अंगठ्या घाल, बांगड्या घाल, एफडी घे. पोह्याचा घास घे, ताई बोलली. हे ऐकून आईच्या हातातला घास भरलेला चमचा मात्र मध्येच स्तब्ध झाला. आत किचनमधून कढईत भाजी परतल्याचा आवाजही बंद झाला. म्हणजे म्हणायचंय काय तुला ताई? स्पष्ट सांग, आई म्हणाली. स्पष्ट कशाला बोलू? कळायचं त्याला बरोबर कळतं. हो की नाही रे विजा? कुत्सित हसून ताई म्हणाली. कसं आहे ना, परकी जवळची झाली की आपली दूर होतात. किचनमधून आपली पोह्यांची प्लेट घेऊन येत असलेल्या स्वातीकडे बघत ताई म्हणाली, तुला काय म्हणायचंय ते स्पष्ट म्हण. आईने प्लेट समोर ठेवत ठणकावून सांगितलं. बरं बाई, बाबांनी माझ्यासाठी एफडी करून ठेवलेली. ती मला मिळणार आहे की तिलाही तू बाबांसारखीच देवाघरी पोचवणार आहेस? ताई, काय बोलतीये कळतंय का तुला? म्हणत आई ताडकन उठून उभी राहिली. का ग, एवढं लागलं? मला वाटलं होतं यंदा मी येईन तर काहीतरी थाटमाट असेल. बाबांचे बरेच पैसे मिळाले असतील ना तुला आई? पण कसलं काय, माझ्या नशिबात आलिशान माहेर पण नाहीच मुळी. आणि नशिबात असेल तरी ते कुणी करत नाही. करून करून काय तर नेहमीचे पोहेच. म्हणत ताईने स्वाती आणि आई दोघींकडे रागाने बघितलं. स्वातीने मान खाली घातली. आई मात्र बोलायची थांबली नाही. म्हणाली, इतका त्रास होत असेल ना आणि या माहेरपणाची लाज वाटत असेल तर येऊ नकोस. असं म्हणत आई तावातावाने ताईजवळ गेली आणि तिच्या हातून पोह्यांची प्लेट काढून घेतली. मी आणि स्वाती उठून उभे राहिलो. मी, आई, हळू आवाजात एवढं म्हणालो इतक्यात ताईच चिडून बोलली, हो, नाहीच येणार. तसंही इथे आल्यावर नेहमी चिनू आजारी पडतो. कोणाची दृष्ट लागते कोण जाणे. म्हणत ताईने स्वातीकडे नजर रोखली. आईला तिच्या म्हणण्याचा अर्थ कळला. स्वातीच्या डोळ्यात एकाएक पाणी आलं. मलाही ते वाक्य खूप लागलं. पण मी काही विचार करणार इतक्यात आईचा हात ताईच्या गालावर जाऊन आपटला देखील. आई पुढे म्हणाली, खबरदार, आज बोललीस, पुढे कधी असं मनात आणलंस तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आई थरथरत होती.
स्वाती मागून आली आणि तिनं आईला सोफ्यावर बसवलं. मी ताईपाशी थांबलो. तिचा गाल लाल झाला होता. तेवढ्यात चिनू आई म्हणत उठला. ताई काही न बोलता चिनूपाशी गेली. त्याला कडेवर घेतला. खोलीत गेली. 2 मिनिटात सामान भरून बाहेर आली आणि थेट दारात चपला घालू लागली. मी ताबडतोब तिच्या मागून निघालो. ताई थांब करत मी माझी स्कूटर चालू केली आणि ताई आणि चिनूला मागे बसवलं. आधी चिनूला जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो. साधा किरकोळ ताप आहे म्हणून डॉक्टरांनी 4 गोळ्या दिल्या. त्या घेऊन पुन्हा तिघे गाडीवर बसलो. सरळ बस स्टँडला घे, ताईने आदेश दिला. बस स्टँडला पोचलो. ताईने तिकीट काढलं. बस 10-15 मिनिटात येणार होती. आम्ही तिकडेच थांबलो. चिनू माझ्याकडे आला. त्याला शेजारच्या स्टॉलवरून 2 खेळणी घेतली आणि पुन्हा ताई शेजारी येऊन उभा राहिलो. आवाज साफ करत हळू आवाजात म्हणालो, ताई काय झालंय तुला? तुझं जरा चुकतंय. यावर ताई प्रेमाने हसली. परवा आल्यापासून तिचं हे प्रेमळ हास्य आत्ता खुललेलं दिसलं. प्रेमळ हसून तिनं माझ्या खांद्याला हात लावला आणि हळू आवाजात म्हणाली, चुकायलाच तर आले होते मी, म्हणत तिनं मला डोळा मारला. मी गोंधळात पडलो. माझा गोंधळलेला चेहरा बघून ताई म्हणाली, मी काय बाबांच्या मागे त्यांचे पैसे मागायला येणारी मुलगी वाटले की भावाशी भांडायला आलेली बहीण वाटले? एवढंच का ओळखलंस तू मला? असं म्हणत ती स्वतःच हसली. म्हणजे हे तू सगळं? मी अडखळत म्हणालो, नाटक? हो अर्थातच, म्हणत ताईने माझ्या डोक्याला थाप मारली. अरे काय सांगू तुला, हल्ली नेहमी फोनवर बोलताना आई सारखं स्वातीबद्दल वाईट साईट सांगायची. वास्तविक काहीच मोठं नसायचं, पण आई इतक्या गांभीर्याने सांगायची की मला ऐकवलं पण नाही जायचं. पण स्वाती तशी नाहीये हे मला माहितीये. तेवढ्यात चिनू माझ्या कडेवरून ताईच्या कडेवर गेला. मी नुसता ऐकत होतो. ताई पुढे म्हणाली, आणि असंच स्वातीचं पण सांगायची हल्ली. आई असं करतात, आई तसं करतात. नाही त्या गोष्टींबद्दल पूर्वग्रह करून उगाच आईला दोष द्यायची. लहानशा गोष्टीतून वेगळे अर्थ काढून आईने कसा मुद्दामून तिला त्रास दिला, जाच केला, असं खूप काही सांगायची. म्हणून मग मी ठरवलं, यंदा काय तो सोक्षमोक्ष लावून टाकायचा. इतक्यात मागून बसचा आवाज आला. ताईची बस फलाटावर येऊन उभी राहिली होती. असा लावला सोक्षमोक्ष? मी तिच्याकडे बघून हसलो. मग काय, दोघींना एकमेकींचे चांगले गुण दाखवायला मलाच वाईट बनावं लागलं शेवटी. समुद्र मंथन नाही का, अमृत बाहेर काढायला आधी कोणाला तरी विष प्यावं लागलं. मी तेच केलं. त्या दोघींना मिळालेली वीट कशी मऊ आहे हे त्याचं त्यांनाच कळायला मला दगड व्हावं लागलं आणि मारही खावा लागला. म्हणत ताईने तिच्या गालावर हात ठेवला आणि पुन्हा हसली. ताई, आज बाबा असते तर, असं म्हणत मी तिच्या गालावरून हात फिरवला. असते तर असाच हात फिरवला असता. आणि आहेतच ते आपल्यात, तुझ्यात, माझ्या माहेरच्या माणसात. म्हणत ताई बसच्या दाराकडे चालू लागली. मीही तिच्याबरोबर तिचं सामान घेत चालत होतो. पण आता तुझ्यासाठी तुझ्या माहेरचं दार बंद झालं तर? मी हसून विचारलं. छे, होणारच नाही.
घरातली मनं मोकळी झाली की दार आपोआपच उघडायला वेळ लागत नाही विजा. त्या दोघींची मैत्री व्हायला मी त्यांची शत्रू झाले म्हणत ताई बसमध्ये चढली. मागून चिनूने मला गोड पापा दिला आणि ताईने अच्छा करत जोरजोरात हात हलवला. इतक्या गर्दीतही मला तिच्या पापणीतला ओलावा ठळकपणे दिसला. वेगळ्याच भावना मनात घेऊन मी घरी आलो. स्वाती आईच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडली होती. मला पाहताच दोघी उठल्या आणि एका सुरात विचारलं, खूप चिडलीये का ती? मी काहीही न बोलता दोघींना मिठीत घेतलं आणि आमच्या नव्या शत्रूला मनोमन धन्यवाद दिले. रसिक श्रोते हो, आवडली की नाही कथा? कथा कशी वाटली तुमचा मोलाचा अभिप्राय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अर्थातच कुठल्याही नात्यामध्ये जरी भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, मतमतांतर असतील, तरी सुद्धा नातातला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूनी करत राहावेच लागतात. तुमच्या मोलाच्या अभिप्रायाची मी कमेंट बॉक्समध्ये वाट बघतीये. मनापासून धन्यवाद.